नमस्कार. आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी राज्यसेवा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी समाजशास्त्र हा ऑप्शनल विषय निवडलेला असेल पहा. मग नुकतंच काल पहा UPSCची एक्झाम झाली, UPSC मेन्स एक्झाम झाली व त्यापैकी समाजशास्त्र हा पेपर आपण आज डिस्कस करणार आहोत. तर हा आपल्याकडे आहे पेपर 1, त्यानंतर लागलीच दुसरा पण पार्ट आहे आपल्याकडे पेपर 2. तर अगदीच पहा पेपर 1 किती मार्कासाठी असतो तर 250 गुणांसाठी असतो व पेपर 2 250 गुणांसाठी व अशा पद्धतीने असतात आपल्याकडे 500 गुण. ओके, मग आता पहा हा पेपर आपण डिस्कस करण्याचं एक थोडंसं महत्त्व पण आहे. तर अगदीच ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट ठरवलेला नसेल ना त्यांनी लवकरात लवकर ठरवणं गरजेचं आहे. कारण सर्वांना माहिती आहे 25 मे 2025 रोजी आपली काय आहे UPSCची एक्झाम आहे व तुमच्याजवळ खरंच टाईम खूप कमी आहे. या नात्याने आता जर तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट जर ठरवलात तर तुम्हाला बऱ्यापैकी वेळ मिळू शकतो स्टडीसाठी, अन्यथा तुमच्याजवळ म्हणजे ऑप्शनल कव्हर करण्यासाठी वेळ पुन्हा मिळणार नाही आहे. ओके, तर हे एक थोडंसं महत्त्वपूर्ण सूचना होती. तर पहा आता समाजशास्त्र विषय दुसऱ्या ऑप्शनल विषयांपेक्षा कशा पद्धतीने बेटर आहे हे थोडंसं आपला शेवटी आपण त्याबद्दल पण बोलणार आहोत. तत्पूर्वी आपण काय करूयात, प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न काय आलेला होता पहा, हायलाइट इट्स रिलेशनशिप विथ सोशल अँथ्रोपॉलॉजी. ओके, नेचर ऑफ सोशोलॉजी विचारलेलं होतं व सोशल अँथ्रोपॉलॉजी. आता पहा याच्यापूर्वी जर तुम्हाला माहिती असेल तर माझे ऑप्शनल सब्जेक्ट जर तुम्ही पाहिला असाल तर पहिल्यांदा होतं PSIR, त्यानंतर सोशोलॉजी होतं, त्यानंतर अँथ्रोपॉलॉजी होतं, आता सध्याला हिस्ट्री आहे. ओके, म्हणजे अगदी घाट का पाणी पिया हो मैंने. ओके, सॉरी फॉर दॅट. पण पहा अगदी त्या पद्धतीने जर तुम्ही पाहिलात ना तर सोशोलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी यामध्ये साम्यता काय आहे तुम्हाला माहिती असेल तर अगदी सोशोलॉजी अँथ्रोपॉलॉजी काय आहे पहा, तर अँथ्रोमध्ये ना सोशोलॉजी प्लस हिस्ट्री या दोघांचं मिक्सचर म्हणजेच काय आहे तर अँथ्रोपॉलॉजी आहे. त्यामुळे अगदी ज्या विद्यार्थ्यांना थोडंसं सोशोलॉजीच्या थिंकर्स वगैरे आवडत नसतील ना तर त्यांनी अँथ्रोपॉलॉजीला नक्की एकदा ट्राय करू शकता. तर अगदीच पहा सोशोलॉजीचं ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजेच काय अँथ्रोपॉलॉजी असतं. मग अगदी प्रश्न तुम्हाला काय विचारण्यात आहेत, सोशल अँथ्रोपॉलॉजी हाच तिथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, मानव वंशशास्त्र, पण मानव कसा प्राणी आहे, समाजाचा प्राणी आहे, या नात्याने हा प्रश्न विचारलेला होता पहा 10 मार्काला. नेक्स्ट आहे ॲनालिसिस द चेंजिंग नेचर ऑफ कास्ट ॲज अ स्टेटस ग्रुप. ओके, आता हा जाती व्यवस्थावर प्रश्न विचारलेला आहे व हा जाती व्यवस्था पहा संपूर्ण जगातील जाती व्यवस्था किंवा स्टेटसचे ग्रुप असताना त्याबद्दल विचारण्यात आलेला आहे व अशाच पद्धतीचा पेपर 2 मध्ये प्रश्न. आता सर्वांना माहिती असेल पेपर 1 हा प्रश्न जो आहे ना तो संपूर्ण समाजशास्त्र विषयी येतो व भारतीय समाज म्हणून पेपर 2 असतो. मग भारतीय समाजामधील जी जात व्यवस्था आहे ना त्याबद्दल पण इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एकच मिनिट द्या, मला पाहू द्यात की ते प्रश्न कुठं विचारण्यात आलेला आहे. एक आलेला आहे आपल्याकडे पण की भारतातील जाती व्यवस्थाबद्दल. हां, हे पहा पहिलाच प्रश्न आहे, कास्ट सिस्टीम इन इंडिया. समजला का तुम्हाला प्रश्न? ओके, एकीकडे आपला पेपर 1 मध्ये पण तोच प्रश्न आहे आणि पेपर 2 मध्ये पण तशाच पद्धतीचा प्रश्न आहे. फक्त पेपर 2 मध्ये लिहित असताना ना जे भारतातील कास्ट सिस्टीमला धरून ज्या समस्या आहेत ते तिथं लिहिणं अपेक्षित होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा मॅरेज ॲज इन्स्टिट्यूशन प्रश्न आलेला आहे व याच्यापूर्वी ज्यावेळेस आपण डेली न्यूज अनालिसिस घ्यायचं ना त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं विवाह जी संस्था आहे त्यावरून भरपूर प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यापूर्वी. आता पहा हा जो प्रश्न आहे ना तो अगदी अशाच पद्धतीचे प्रश्न अँथ्रोमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात. ओके, त्यामुळे जे विद्यार्थी अँथ्रोपॉलॉजीची स्टडी करत आहेत किंवा त्यांना थोडंसं पेपर डिस्कशन करायचं आहे त्यांनी पण हे नक्की पाहू शकता व्हिडिओ. ओके, तर पहा प्रश्न काय आहे, मॅरेज ॲज अन इन्स्टिट्यूशन हॅज अंडरगोन अ रॅडिकल ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम रिच्युअल टू कमर्शियल इन इट्स आउटलुक, एक्सप्लेन द फॅक्टर्स बिहाइंड दिस चेंज. आता सर्वांना माहिती आहे पहा अंबानी यांच्या घरी विवाह झालं पण ते विवाह अगदी प्रथा परंपरा वगैरे त्या पद्धतीनेनुसार होतं, त्याबद्दल आपल्याला काही शंका नाही, पण त्याच्यामध्ये काय कमर्शियलायझेशन झालेलं होतं किंवा नाही. ओके, तर अगदीच पहा आपल्याकडे पण काय झालेलं आहे पहा, पूर्वी आपले जे विवाह व्हायचे किंवा आपल्या आईवडिलांचं जे विवाह व्हायचं ना ते अगदी आपण काय पहा प्रथा परंपरेनुसार किंवा म्हणजे एक रिच्युअल आहे या कंटिन्युएशनमध्ये आपण ते विवाह वगैरे केलेले होते. पण आता सध्याला अगदी देखावा टाईप वगैरे झालेले त्यामुळेच काय होत आहे पहा अगदी व्यापारी किंवा व्यावसायिक हे विवाह वगैरे होत आहेत. कमर्शियलायझेशन विवाह संस्थेमध्ये खूप आलेला आहे. ओके, त्यामुळेच परीक्षेला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा. आता समजले तुम्हाला, म्हणजे न्यूजमध्ये पण ज्या गोष्टी असतात त्यावरून प्रश्न कशा पद्धतीने UPSC विचारू शकतं. ओके, समाजशास्त्र विषय तशा पद्धतीने जर पाहिलात ना तर खूप बेस्ट आहे. ओके, फक्त थिंकर्सला जर तुम्ही हाताळलात ना तर अगदी बेटर पद्धतीने जाऊ शकता तुम्ही. त्यानंतर पुढे चला, डेमोक्रेसी नीड्स अ व्हायब्रंट कल्चर ऑफ सिव्हिल सोसायटी इन ऑर्डर टू स्ट्रेंथन इट्स फाउंडेशन ऑफ अ सिटीजनशिप. कमेंट.
आता अगदीच तुम्हाला डेमोक्रेसी पण डेव्हलपमेंट करायची आहे. आता डेमोक्रेसी खतरे में है. आता हा पण जर प्रश्न पाहिला ना तर न्यूजमध्ये होतं पहा. ओके, यावर्षी जे इलेक्शन झालं त्यावेळेस अगदी ऑपोजिशन जे पार्टी होती त्यांनी संविधान हेच म्हणत होते. त्यावेळेसवरून पण हा प्रश्न वगैरे इथं विचारला जाऊ शकतो, किंवा म्हणजे अगदीच त्याला पण इथं थोडंसं हे करण्याचं बॅकवर्ड लिंकेजेस लावण्याचा प्रयत्न इथं केला गेलेला आहे. त्यानंतर पहा टेलकॉन पार्सनवरती प्रश्न विचारलेला आहे. आता हे थिंकर्स आहेत. ओके, रिसर्च मेथडबद्दलचा हा प्रश्न आहे फॅमिली. ओके, तर ते तुम्ही नक्कीच पाहून घेऊ शकता. ते थिंकर्समध्ये मी जास्त डीपली वगैरे जाऊ शकत नाही. पहा माझं पण हात तिथं कमी आहे. मी सोशोलॉजी का सोडलेला आहे असा जर तुम्ही प्रश्न मला विचारला तर पहा मला थिंकर्स ना ध्यान असायचे नाहीत. ओके, म्हणजे मला ते थिंकर्स पार्ट करणं व्हायचं नाही, त्याने मी ते सोशोलॉजी ऑप्शनल सोडलं. त्यानंतर अँथ्रोपॉलॉजीमध्ये पण तीच कंडिशन झाली. म्हणजे इंग्लिश माध्यमातून मी अँथ्रोपॉलॉजी ट्राय करण्याचा प्रयत्न केला पण मला ते जमलं नाही, म्हणजे स्कोअर वगैरे त्याचा वाढत नव्हता, त्यामुळे मी अँथ्रोपोला तिथं सोडलेला आहे. ओके, आता इतिहासमध्ये माझं आहे पकड पण चांगल्या पद्धतीने आहे, व याच्यापूर्वी पण मी म्हटलं ना तुम्हाला की अगदी बेटर आहे इतिहास. ओके, थोडंसं पर्सनल बोलणं झालं, आपण वापस येऊयात. प्रश्न नेक्स्ट पहा. सोशोलॉजी इज द प्रोडक्ट ऑफ युरोपियन एनलाइटमेंट अँड रेनेसां, क्रिटिकली एक्झामिन द स्टेटमेंट. आता हा प्रश्न ना आपण थोडक्यात डिस्कस करण्याचा मी प्रयत्न केलेला होता. पहा तुम्हाला याच्या पूर्वीचा जे व्हिडिओ आहे सोशोलॉजीची सुरुवात कुठून करायची हा प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला होता. पहा त्या दिवशी मी तुम्हाला काय म्हटलं होतं की 14व्या शतकातील काय वाचायचं आहे, इतिहासाचं पुस्तक वाचायचं आहे तुम्हाला. त्या 14व्या शतकातील जे इतिहासाचं पुस्तक आहे त्यामध्येच हे सर्व काही देण्यात आलेलं आहे. पहा या प्रश्नाचं, आणि हा प्रश्न 20 मार्काला विचारण्यात आलेला होता. म्हणजे असं म्हणत नाही आहे की ते म्हणजे मीच शिकवलेलं वगैरे आलं, तसं नाही आहे. पण पहा आपलं पण त्या दिवशी लगेच प्रश्न वगैरे तिथं समजलेलं होतं असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. कारण 14व्या शतकामध्ये ज्यावेळेस कॉन्स्टंटिनोपल हे शहर जिंकून घेण्यात आलं ना त्यावेळेस पुन्हा नैसर्गिक शास्त्रांची वगैरे तिथं निर्मिती करण्यात आलेली आहे. ओके, नैसर्गिक शास्त्रांची निर्मिती झाल्यानंतरच पुन्हा समाजशास्त्राचा उदय झालेला आहे. मग हे जे समाजशास्त्राचा उदय कशा पद्धतीने झाला हे जे विचारण्यात आलं ना त्याबद्दलच तुम्हाला थोडंसं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडद्वारे हे कंटिन्यूमध्ये लिहायचं होतं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा. डू यू थिंक ऑब्जेक्टिव्हिटी इज ॲन ओव्हर हाईप आयडिया इन सोशोलॉजिकल रिसर्च? डिस्कस द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ नॉन पॉझिटिव्हिस्ट मेथड्स. आता पहा ऑब्जेक्टिव्हिटी हे रिसर्च मेथड्स आहेत. रिसर्च मेथडबद्दल हा प्रश्न आलेला आहे. ओके, त्यानंतर व्हॉट इज सोशल मोबिलिटी? क्रिटिकली एक्झामिन द क्लासिफिकेशन ऑफ क्लोज्ड अँड ओपन मॉडेल्स ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन. आता पहा सामाजिक स्तरीकरणाबद्दलचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, व स्तरीकरणाची जी सिद्धांत आहे किंवा स्तरीकरण हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ना आपलं जे 11वीचं पुस्तक आहे, पहा 11वीचं समाजशास्त्राचं जे पुस्तक आहे ना त्यामध्ये पण हे स्तरीकरण अगदी चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे, व तुम्हाला फक्त 10 मार्काला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. व तुम्ही जर रेफरन्स बुक जर मोठे मोठे वाचून बसाल ना तर प्रॉब्लेम काय होईल, अगदी 150 शब्दांमध्ये तुम्हाला ह्याचं कन्साईज वगैरे करणं होणार नाही. त्यामुळे जे समाजशास्त्राचं 11वीचं पुस्तक सांगितलेलं होतं मी ते पण अगदी महत्त्वपूर्ण इथं रोल करू शकतो. ओके, त्यानंतर पुढे चला. हाऊ डू यू व्ह्यू अँड ॲसेस द इन्क्रीजिंग ट्रेंड ऑफ डिजिटल एथनोग्राफी अँड यूज ऑफ व्हिज्युअल कल्चर इन सोशोलॉजिकल रिसर्च? हा पण प्रश्न कशाचा आहे? सोशोलॉजिकल रिसर्चचा आहे, रिसर्च मेथडबद्दलचा हा प्रश्न आहे. त्यानंतर मॅक्स वेबरचा बुक आहे जे की मार्क्सला क्रिटिसिझम करण्यासाठी त्यांनी बुक लिहिलेलं होतं, त्याबद्दलचा हा प्रश्न आहे. आता मी याच्या डीपमध्ये वगैरे जाणार नाही आहे व आपण पहा ॲन्सर डिस्कस करत नाही, सध्याला फक्त प्रश्न डिस्कस करत आहोत. त्याच्यानंतर पुढचा आहे पहा. कार्ल मार्क्स क्रिटिकली एक्सप्लेन द सॅलियंट फीचर ऑफ एलियनेशन. ओके, आता हा पण एक खूप महत्त्वाचा हे आहे मुद्दा आहे, एलिनिएशन. ओके, तुम्ही ज्यावेळेस म्हणजे आता अगदीच कार्ल मार्क्सने ही थेअरी वगैरे मांडलेली आहे. ओके, व आपल्याकडे ना इंडस्ट्रियलायझेशन झालं, इंडस्ट्रियलायझेशनमधून हे एलिनिएशन कशा पद्धतीने पुढे आलं ही इथं विचारण्यात आलेलं होतं. ह्याला थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं, क्रिटिकली एक्सप्लेन म्हटलेलं आहे पहा. त्यामुळे आय होप तुम्हाला जर कार्ल मार्क्स माहिती असतील तर हे अलगाव किंवा तुम्ही वेगळे कशा पद्धतीने पडता हे जे विचारण्यात आलं ना हा प्रश्न इथं आहे पहा. त्यानंतर नेक्स्ट आहे. व्हॉट डू यू अंडरस्टँड मिक्स्ड मेथड? डिस्कस इट्स स्ट्रेंथ अँड लिमिटेशन ऑफ इन सोशल रिसर्च. आता 3 प्रश्न आपण काय सोशल रिसर्चचे पाहिलेले आहेत. मग यावरून तुम्हाला काय समजलेलं असेल की सोशल रिसर्च हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे किंवा जे रिसर्च मेथड्स आहेत ते खूप महत्त्वाचं इथं रोल करतं. त्यानंतर अगदी अँथ्रोपॉलॉजीचे पण जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी पण अशाच पद्धतीने ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्लीज सर्वांनी त्याला महत्त्वपूर्णरित्या पाहून घ्यायचा आहे. नेक्स्ट पहा. आता हा जो प्रश्न आहे ना 2 वर्षापूर्वी आपल्या GS1 मध्ये विचारण्यात आलेलं होतं गिग इकॉनॉमीबद्दल. आता तोच प्रश्न सोशोलॉजीमध्ये विचारलेला आहे. पहा. डिफाईन द कन्सेप्ट ऑफ गिग इकॉनॉमी अँड डिस्कस द इम्पॅक्ट
अँड लेबर मार्केट अँड वर्कर्स सोशल सिक्युरिटी नेट. आता गिग इकॉनॉमी म्हणजे काय मग, तर अगदीच आपल्याकडे झोमॅटो, स्विगी, फ्लिपकार्ट, अमेझॉनचे जे डिलिव्हरी बॉय असतात पहा, त्यांचं कॉन्टॅक्ट फक्त त्या दिवशी रिन्यू होतं. ओके, डे बाय डे बेसिसवर रिन्यू होतं. त्यांना आपण काय म्हणतो, गिग इकॉनॉमी म्हणतो किंवा गिग वर्कर्स आपण त्यांना म्हणतो. मग गिग वर्कर्सचा जो इश्यू आहे ना, तो मागच्या 2 वर्षापासून खूप चर्चेत राहिलेला आहे. व पहा, जे विद्यार्थी माझ्यासोबत करंट अफेअर्सला होते त्यांना मी 2022 एक टॉपिक शिकवलेला होता की चायनामध्ये आणि आपल्या भारतामध्ये जी गिग इकॉनॉमी आहे त्यांच्यामध्ये डिफरन्स कशा पद्धतीने आहे. ओके, डाऊन टू अर्थ आपण तशा पद्धतीने एक आर्टिकल आलेला होता, त्या बेसिसवर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. व मागच्या 2 वर्षापूर्वी हा प्रश्न GS1 मध्ये विचारलेला होता, तोच आता सोशोलॉजीमध्ये पण आलेला आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट पण अगदी योग्यरित्या समजलेला असेल की गिग इकॉनॉमीला धरून हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. डन. मग आता हा प्रश्न पहा, तुम्हाला आपलं जे प्रदीप अकलावे सरांचं पुस्तक वगैरे त्यामध्ये मिळणार आहे का, तर बिलकुल मिळणार नाही. याच्यासाठी काय वाचणं गरजेचं आहे, न्यूजपेपर रीडिंग करणं खूप मस्त आहे पहा. ओके, त्याच्यानंतर पुढे critically assess the impact of technological advancement and automation of the nature of work and employment. ओके, आता आपल्या देशामध्ये किंवा अगदीच तुम्ही जगभरामध्ये कुठे पण जा किंवा औद्योगिक क्रांतीनंतरचं जे आपलं इंडस्ट्रीयल सेक्टर राहिलेलं आहे त्याच्यामध्ये काय बदल झाले त्याबद्दलचा हा प्रश्न आहे पहा. कामकाज एवं रोजगार की प्रगति पर तकनीक प्रगति एवं संचालन के प्रभावों को आलोचनात्मक मूल्यांकन कीजिए. म्हणजेच काय, आता सर्वांना माहिती आहे आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. ओके, मग त्याचे परिणाम काय काय होतील, मग हेच थोडंसं इथं विचारण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. ओके, इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द दिलेला नाही आहे, पण त्याचं जर तुम्ही म्हणजे रीड बिटवीन द लाईन्स जर केलात तर तुम्हाला नक्की समजून येईल की हाच प्रश्न त्याबद्दल विचारण्यात आलेला होता. तर हे पहा, अशा पद्धतीने इथं किती मार्क होतात, हे 125 मार्काचा पहिला पेपर येतात. सॉरी, सेक्शन 1 होतं ते. मग आता सेक्शन बी पहा, याच्यामध्येच सेक्शन 1 125 आणि सेक्शन 2 125 असतं. व अशा पद्धतीने पेपर 1 किती मार्काचा असतो, तर 250 मार्काचा हा पेपर 1 असतो. मग आता सेक्शन बी पहा, पेपर 1 मधला डिस्क्राईब द व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल फॅक्ट, हाऊ इज रेट ऑफ सुसाईड सोशल फॅक्ट अकॉर्डिंग टू दिरखोईम. आता 11वीचं पुस्तक परत एकदा तुम्ही आठवा. 11वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला आत्महत्याचे 4 प्रकार दिलेले आहेत व त्याचा प्रश्नच इथं विचारण्यात आला आहे. दुर्खीमनी जे आत्महत्याबद्दलचं वर्णन केलेलं आहे ना, तेच प्रश्न तुम्हाला इथं विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे परत मला सांगायचं काय आहे की तुम्ही जे रीडिंग वगैरे करणार आहात ते तुमचे सोर्सेस वगैरे योग्य आहेत का नाही हे पण थोडंसं तुम्हाला ठरवणं गरजेचं आहे. व अगदी 11वीचं जर समाजशास्त्राचं जर पुस्तक वाचलात तरी पण तुम्हाला पहा 10 मार्काचा हा प्रश्न तुम्हाला नक्कीच लिहिता आला असता. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट हे समजत असतील. त्याच्यानंतर पुढे या, एक्सप्लेन GS मीड्स आयडिया ऑफ डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ थ्रू द जनरलाइज्ड ऑर्डर. ओके, आता हे पण थिंकर्स आहेत, याबद्दलचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर डिस्क्राईब डिफरिंग प्रिन्सिपल ऑफ वर्क ऑर्गनायझेशन अँड फ्युडल कॅपिटलिस्ट सोसायटीज. ओके, कॅपिटलिस्ट सोसायटीमधील जे फ्युडल वगैरे आहेत त्याबद्दलचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे या, हाऊ इज पॉवर डिफरंट फ्रॉम अथॉरिटी, डिस्कस व्हेरियस टाइप्स ऑफ अथॉरिटी बाय मार्क्स वेबर. आता मार्क्स वेबर थिंकर्स आलेले आहेत परत एकदा. ओके, आता अगदीच पहा, थिंकर्स आल्यानंतर थोडंसं आपलं इथं थांबावं लागतं, कारण थिंकर्सला जसंच्या तसं आणि सोशोलॉजीची जी डिक्शनरी असते ना त्या पद्धतीने हे लिहिणं अपेक्षित असतं. तुम्ही समाजशास्त्राचा जर पेपर लिहित असाल ना तर समाजशास्त्राची जी डिक्शनरी असते त्या पद्धतीनेच हे उत्तर वगैरे येणं गरजेचे आहेत. त्यामुळे मी याला जास्त डिस्कस वगैरे करत नाही आहे. पहा, जिथं जिथं थिंकर आले ना मी तिथं थांबतो, कारण मी समाजशास्त्र ऑप्शनल याच कारणांमुळे सोडलेलं होतं. पण माझे जे कटू अनुभव आहेत ना तुम्हाला तिथं नक्की तुम्हाला मदत करतील याची मी नक्की शाश्वती देत आहे. पहा, त्याच्यानंतर पुढे या, सामाजिक परिवर्तन में विज्ञान एवं प्रौद्योगिकी की भूमिका हो का आलोचनात्मक परीक्षण कीजिए. ऑनलाइन शिक्षा और अध्यापन में इनकी बढ़ती प्रवृत्ति के बारे में आपकी क्या विचार आहे. प्रश्न कशाबद्दल आलेला आहे पहा, ऑनलाईन शिक्षा आणि अध्यापन. ओके, डायरेक्टली समाजशास्त्र म्हणजे समाजात राहतो आपण, पण निबंध लिहिण्यासारखं तुम्हाला वाटत आहे ना तर अगदीच आहे. पहा, फक्त लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, थिंकर्स इथं जर टाकलात तुम्ही तर तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये तडका निर्माण होईल, अन्यथा आपल्याला इथं काहीही हातपाय मारता येणार नाहीत. पहा, त्यामुळे शक्य झालं तर पहिल्यांदा थिंकर्स तुम्ही अभ्यासून घ्या, मग तुम्हाला हे उत्तरं नक्की चांगल्या पद्धतीने लिहिता येतील. त्यानंतर पुढे पहा, सोशल मीडियाचा रोल प्रश्न याबद्दल पण विचारण्यात आलेला आहे. व सोशल मीडिया इन कंटेम्पररी सोशल मुवमेंट. ओके, सध्याला जे सोशल मुवमेंट होत आहे यामध्ये सोशल मीडियाचा रोल कसा आहे हा प्रश्न इथं खूप ब्युटिफुली हा विचारण्यात आलेला आहे. त्याच्याच पुढे गेल्यानंतर पहा, हाऊ डज अ मल्टीकल्चरल सोसायटी अक्रोडेट
अकोमोडेट डायव्हर्सिटीज ऑफ ऑल किंड्स इथनिक लिंग्विस्टिक अँड रिलिजियस डिस्कस इट्स मेजर चॅलेंजेस. ओके, आपलं आता पहा समाज, आता आज देखील पहा आपण युनिटी इन डायव्हर्सिटी आहे. ओके, म्हणजे आपण विविधतेत नटलेला हा आपला भारत देश आहे. मग याच्यावरूनच हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की मल्टीकल्चर जर सोसायटी असतील तर त्यामधील जे इथनिक लिंग्विस्टिक आणि रिलिजियस जे डायव्हर्सिटीज असतात याला चॅलेंजेस काय काय येतात. ओके, आजच घडीला आपल्या देशामध्ये कोणते कोणते चॅलेंजेस निर्माण होत आहेत हेच जरी लिहिलात ना तुम्ही तरी चालतं. किंवा याला अनुसरून पहा आपलं जे 12वीचं पुस्तक आहे पहा. ओके, विद्यार्थ्यांना आठवत असेल 12वीच्या पुस्तकामध्ये सांप्रदायिक वाद वगैरे सर्व काही ते वाद देण्यात आलेले आहेत. प्लीज याला तुम्ही 12वीचं पुस्तक नक्की रेफर करू शकता. डन. त्याच्या पुढे गेल्यानंतर पहा आत्मवाद की अवधारणा की चर्चा कीजिए और बताइए कि यह प्रकृतिवाद से किस प्रकार भिन्न है. डिस्कस द कन्सेप्ट ऑफ ॲनिमिझम अँड डिफरन्शिएट इट फ्रॉम नॅचरिझम. म्हणजे हे थिंकर्सचा प्रश्न आहे, स्किप करूयात. त्यानंतर डू मॉडर्नायझेशन अँड सेक्युलरायझेशन नेसेसरीली गो टुगेदर, गिव्ह युअर व्ह्यूज. आता पहा आधुनिकीकरण आणि धर्मनिरपेक्षता, सध्याला माहिती आहे भारत देशाची काय स्थिती चालू आहे किंवा भारतामध्ये कोणते मुद्दे जास्त आहेत यालाच अनुसरून पहा प्रश्न विचारण्यात आला आहे. व कंटेम्पररी सोसायटी आहे बरं, हे कंटेम्पररी सोसायटीमध्ये काय काय चॅलेंजेस आहेत यालाच धरून हे प्रश्न आहेत. व पहा याचे उत्तरं तुम्हाला कोणत्याही रेफरन्स बुकमध्ये वगैरे आढळणार नाहीत. याच्यासाठी तुम्हाला न्यूजपेपर रिडिंग खूप करणं महत्त्वाचं आहे. पहा ओके, आधुनिकीकरण आपलं मान्य आहे. आधुनिकीकरण आज त्याला आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आत्मसात करणं हे आपलं आधुनिकीकरण झालं. पण धर्मनिरपेक्षतेला काय करायचं, मग दोघांना पण सामंजस्य पद्धतीने कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल याबद्दलचा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पुढे गेल्यानंतर पहा हाऊ डू यू अंडरस्टँड द फिनोमिना ऑफ द मशरूमिंग ऑफ सेक्ट्स अँड कल्ट्स इन कंटेम्पररी सोसायटी, डिस्कस द फॅक्टर्स रेस्पॉन्सिबल फॉर द ट्रेंड. ओके, आता जे सामाजिक पंथ वगैरे आहेत, धर्मपंथ वगैरे जे म्हणतो त्याबद्दलचा हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये मी जास्त डीपली जाणार नाही आहे. त्यानंतर डिस्कस द डायमेन्शन्स ऑफ पॉवर इन द कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ द सोशल हायरार्कीज इन सोसायटी. ओके, आपल्या समाजामध्ये जे सोशल हायरार्की आहेत पहा याच्याबद्दल पण हा प्रश्न आलेला आहे. आता जिथं तुम्ही थिंकर्स वाचता तिथून हे संपूर्ण प्रश्न वगैरे तिथं सुटणार आहेत, काळजी करू नका. त्याच्यानंतर पहा आता मॉडर्न फॅमिलीबद्दल हा प्रश्न आलेला आहे व अगदी महत्त्वपूर्ण आहे. पहा ओके, मॉडर्न फॅमिलीमध्ये सर्वांना माहिती आहे आपण आपले पूर्वीचे आपले पॅरेंट्स जर पाहिले ओके तर आपले पॅरेंट्स आपल्या काय म्हणू शकतो डिसिजन मेकिंगमध्ये आपला रोल वगैरे तिथं होता का, किंवा अगदी आपले आजी आजोबा ज्यावेळेस ते हे होते यंग होते त्यांच्या वयामध्ये आपल्या आईवडिलांना तिथं डिसिजन मेकिंगमध्ये वगैरे पॉवर होती का, तर बिलकुल नव्हती. पण आज घडीला आता आपल्याकडे पण थोडे फार प्रमाणात कमीच आहे म्हणा पॉवर, पण उद्या चालून आपण ज्यावेळेस आई बाबा होऊ ओके मग त्यावेळेस मला सांगा तुम्ही तुमच्या मुलाला काय करणार आहात, तर डिसिजन मेकिंगमध्ये त्यांचा रोल पण सामावून घेता. ओके, व त्याबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. पूर्वी काय व्हायचं, आपण म्हणजे पूर्वी आपली जॉईंट फॅमिली होती बरोबर. जॉईंट फॅमिलीचं आता काय झालेलं आहे पहा, न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे. ओके, आता ह्या न्यूक्लिअर फॅमिलीचं पुढे जाऊन काय होत आहे पहा, जे मूल आहे आपलं जे होणारं मूल आहे त्याला ना आपण डिसिजन मेकिंगमध्ये जास्त पॉवर वगैरे ते देत आहोत. याबद्दल हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे जी आपली जॉईंट फॅमिलीपासूनची जी हे आहे काय म्हणू शकतो जी कुटुंब व्यवस्था आहे ती कुटुंब व्यवस्था कशा पद्धतीने बदलते यालाच अनुसरून हा प्रश्न आहे. आय होप तुम्हाला पॉईंट समजलेले असतील. आता संस्था कोणत्या कोणत्या आहेत आपल्याकडे, विवाह संस्था आहे, त्यानंतर कुटुंब संस्था आहे व कुटुंब संस्थेबद्दल हा प्रश्न होता. ओके, त्याच्यानंतर पुढे चला डिस्कस व्हेरियस थिअरीज ऑफ सोशल चेंज, एक्सप्लेन लिमिटेशन्स ऑफ युनिलिनियर थिअरी ऑफ सोशल चेंज. त्यानंतर क्रिटिकली एक्झामाइन द वर्ड सिस्टम्स थिअरी ऑफ इमॅन्युअल वॉलरस्टीन इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट अँड डिपेंडन्सी ऑन व्हेरियस नेशन्स. ओके, आता हा थोडासा प्रश्न ग्लोबलायझेशनचा बद्दल विचारण्यात आलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने होता पेपर 1. यामध्ये पहा काही शंका वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. त्यानंतर येतं पेपर 2. आता पेपर 2चा पहिला प्रश्न आपण पाहिलेलाच आहे, कास्ट सिस्टीमबद्दल विचारण्यात आलेला होता. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे डिस्कस द चेंजेस टेकिंग प्लेस इन इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर इन इंडिया. भारतातील जे इंडस्ट्रियल क्लास स्ट्रक्चर आहे त्याच्यामधील जे चॅलेंजेस आहेत त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर इन पॅट्रियार्की पितृसत्ताकमध्ये
अंडरस्टँडिंग डिफरंट फॉर्म ऑफ इनइक्वॅलिटीज इन इंडियन सोसायटी. पहा, आपला जो भारत समाज आहे ना, सॉरी आपल्या भारत देशातील जो समाज आहे तो पितृसत्ताक आहे. पितृसत्ताक समाज असल्यानंतर याच्यामधून काय काय इनइक्वॅलिटी उदयास येतात पहा. तर अगदीच पहिलंच इनइक्वॅलिटी आपल्याकडे आहे काय आहे तर जेंडर गॅप. ओके, किंवा जेंडर इनइक्वॅलिटी. बरोबर, आपण पुरुषांना जास्त प्राधान्य देतो पण स्त्रियांना तिथं काय कमी प्राधान्य वगैरे देतो. इथूनच आपलं आन्सर वगैरे सुरू होऊ शकतं. त्यानंतर डू यू थिंक दॅट फॅमिली बॉन्डिंग आर बिंग अफेक्टेड बाय चेंजिंग किनशिप पॅटर्न इन इंडिया. आता किनशिप हा पण प्रश्न सोसायटीचा आहे व अँथ्रोपॉलॉजीमध्ये पण याबद्दल प्रश्न विचारले गेलेले आहेत. डन. त्याच्यानंतर डिस्पाईट द एफर्ट्स ऑफ गव्हर्नमेंट बॉन्डेड लेबर स्टील कंटिन्यूज इन इंडिया. आता पहा, आपल्याकडे आर्टिकल 23 आणि 24 आहे. याच्या अंतर्गत काय म्हणण्यात येतं की शोषणाविरोधीचा तुम्हाला अधिकार आहे व तुम्हाला गुलाम म्हणून कोणीही ठेवू शकत नाही किंवा बॉन्डेड लेबर म्हणून त्या पद्धतीने ठेवू शकत नाही. पण नुकतंच न्यूज आलेली होती सोलापूर, आय थिंक यस सोलापूर नाही, धाराशिवमधील विहीर खोदण्यासाठी त्यांनी बॉन्डेड लेबर हायर केले होते अहमदनगर जिल्ह्यामधून. आठवते का? मागच्या वर्षाची ही न्यूज आहे व न्यूजपेपर ॲनालिसिसमध्ये आपण हे डिस्कस केलेलं आहे. परत इथून काय आपलं लक्षात येतं की हे काय आहे, न्यूजपेपर ॲनालिसिसचा एक इफेक्ट आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर पुढे चला, GS घुर्वे यांची केस स्टडी विचारण्यात आलेली आहे. प्लीज लक्षात घ्या, GS घुर्वे वगैरे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर इरावती कर्वे वगैरे. प्लीज भारतातील जे थिंकर्स आहेत त्यांना पण तुम्हाला थोडंसं तवज्जो देणं खूप गरजेचं आहे. पुढे चला, व्हॉट आर द डेफिनेशन प्रॉब्लेम्स इन्वॉल्व्ड इन आयडेंटिफाईंग ट्राईब्स इन इंडिया. डिस्कस द मेन ऑब्स्टॅकल ट्रायबल डेव्हलपमेंट इन इंडिया. आता पहा, आज घडीला आपल्याला अनुसूचित जमाती कोणती आहे हे कसं ओळखायचं, त्यामधील कोणते चॅलेंजेस आहेत याबद्दल हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, व अगदी तुम्हाला पण माहिती असतील पहा की आदिवासींच्या समस्या काय काय आहेत. आता जसं अंदमान निकोबारमध्ये काय होत आहे पहा, तिथं रिसॉर्ट वगैरे तयार करत आहेत. यासाठी तेथील जे PVTGs आहेत पहा, प्रिमिटिव्ह जे ट्राईब्स आहेत त्यांना तिथून हाकलून देण्यात येत आहे. बरोबर, मग हा पण प्रश्न काय आहे, न्यूज बेस्डचा प्रश्न आहे असं तुम्ही डायरेक्टली तिथं म्हणू शकता. पुढे चला, अँद्रे बेटरलेन यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला आहे. क्लास स्ट्रक्चर यांची थेरी विचारलेली आहे. त्यानंतर व्हाय इज द स्टडी ऑफ मॅरेज is important in sociology, analyze the implication of changing marriage pattern in Indian society. पहा, जसं पेपर 1 मध्ये विचारलेलं होतं अगदी त्याच धर्तीवर दुसऱ्या पण पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आता इथं तुम्हाला काय करायचं पहा, इंडियन सोसायटी अंतर्गत हे प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, तिथं कमर्शियलायझेशन आलेलं होतं, इथं इंडियन सोसायटीमधील जे बदलतं मॅरेज सिस्टीम आहे त्याबद्दल विचारण्यात आलेलं आहे. मग यामध्ये तुम्ही शेवटी जाता जाता लिव्हिंगमध्ये जे विद्यार्थी म्हणता येणार नाही, आता जे लिव्हिंगमध्ये राहत आहेत कपल्स वगैरे त्यांच्याबद्दल पण लिहिणं इथं अपेक्षित असतं. डन. 20 मार्काचा प्रश्न आहे व याच्यापूर्वी पण लिव्हिंगबद्दल प्रश्न येऊन गेलेला आहे. यासाठीच म्हणतोय प्लीज थोडंसं PYQला पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पुढे चला, क्या आप सोचते हैं कि महिलाओं के लिए किए गए संवैधानिक प्रावधानों ने उनका उत्थान किया है? अपने उत्तर की कारण लिखी है. प्लीज असे प्रश्न ज्यावेळेस येतात ना, इथं पॉझिटिव्हच तुम्हाला चर्चा करायची अपेक्षित असते. 20 मार्काचा प्रश्न आहे. सांगायचं त्यामध्ये की भारतीय संविधानानुसार आर्टिकल 14 काय सांगता आपल्याकडे, कायद्यासमोर समानता आहे. त्यानंतर 15 काय आहे, अगदी लिंग आधारित वगैरे भेदभाव करायचे नाही आहेत. पण सर्टन टाईमनुसार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करतं, आपला तिथं रिझर्वेशन पॉलिसी वगैरे देऊ शकतं. डन. आय होप तुम्हाला पॉईंट क्लिअर झालेला असेल. त्यानंतर आर्टिकल 16 सेवेची समानता इथूनच आलेला आहे. ओके, हे 2-3 पॉईंट तिथं लिहून तुम्ही काय करायचं, जस्टिफिकेशन द्यायचं आहे की भारत सरकारच्या स्टेप्समुळे आपल्याला काय झालेलं आहे, तर अगदीच महिलांचा विकास इथं होत आहे. पुढे चला, शिक्षा सामाजिक विकास की कुंजी है. पहा, हा डायरेक्टली निबंधाचा टॉपिक येऊ शकतो पहा पुढल्या 1-2 वर्षामध्ये कदाचित. त्यामुळे प्लीज याच्याबद्दल निबंध लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न नक्की करू शकता. एज्युकेशन इज द की टू सोशल डेव्हलपमेंट. ओके, त्याच्यानंतर रिलिजियस कम्युनिटीजबद्दलचा पण प्रश्न आलेला आहे. पुढे या, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, व्हॉट इज इन इट्स रोल, स्ट्रेंथनिंग रूट्स ऑफ डेमोक्रेसी इन इंडिया. डिसेंट्रलायझेशन पॉवर म्हटल्यानंतर तुम्हाला काय आठवतं, 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. डन. पुढे या, आता अनटचॅबिलिटीला बद्दल पण प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हे जे प्रश्न आहेत ना, ही जनरल डिस्कशन चालू आहे खरं पाहिलं तर. पण हे जे प्रश्न आहेत कुठं ना कुठं आपल्या भारतीय संविधानाशी निगडीत आहेत व आपण ते याच्या पूर्वी का होणार डिस्कस केलेले आहेत क्लासमध्ये. या नात्याने हे थोडंसं मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच पुढे चला, सेक्शन B पहा इथे,
भारत में नगरीय बस्तियों की वृद्धि में नए रुझानों का उपयुक्त उदाहरणों के साथ परीक्षण कीजिए। एग्जामाइन विथ सुटेबल एग्जाम्पल द रिसेंट ट्रेंड इन ग्रोथ ऑफ अर्बन सेटलमेंट इन इंडिया। आता पहा, अर्बन सेटलमेंट वाढलेली आहे, पण त्याचे दुष्परिणाम काय होत आहेत पहा, फ्लड आल्यानंतर लगेच पाण्याखाली आपली शहरं जात आहेत. ओके, या नात्याने हे पण थोडंसं न्यूज बेस्ड आर्टिकल आहे असं तुम्ही म्हणू शकता. व सोशोलॉजीची जर तुमची चांगली तयारी करायची असेल तर पहा, न्यूजपेपर खरंच मस्त आहे असं मी डायरेक्टली पेपर पाहिला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहा पुढे या. इज देअर कनेक्शन बिटवीन लेबर मायग्रेशन अँड इन्फॉर्मल सेक्टर. परत काय आलेलं आहे, स्थलांतर. डन. त्यानंतर स्लम्स मॅनिफेस्टेशन. ओके, आता इथं पण परत स्लम्स वगैरे जे काही आहे किंवा अर्बनायझेशन इन इंडिया, हे पण परत स्थलांतरितांचेच प्रश्न वगैरे इथं आहेत. स्थलांतर जे होत आहे ना, याचे परिणाम आणि काय म्हणू शकतो, त्याचे आपल्याला फायदे आहेत, काही फायदे आहेत, पण त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. व त्यालाच अनुसरून हे थोडंसं गोल पद्धतीने आन्सर लिहायचं होतं तिथं अपेक्षित. त्याच्यानंतर डिस्कस द चेंजिंग नेचर ऑफ पॉलिटिकल इलिट्स इन इंडिया. प्रश्न बेटर आहे पहा, भारत में राजनीतिक अभिजनों की बदलती प्रकृति की चर्चा कीजिए. भारताची पॉलिटिक्स कशा पद्धतीने बदलत आहे व त्याला तर महत्त्वाचं उदाहरण म्हणजे महाराष्ट्र स्टेट आहे. ओके, महाराष्ट्राची तर राजधानी काय म्हणू शकतो, राजकारण जे आहे महाराष्ट्राचं ते तर अगदीच खूप पद्धतीने बदललेलं आहे. या नात्याने पण हा प्रश्न होता. व्हॉट इज युअर असेसमेंट अबाउट रिसेंट फार्मर्स मुवमेंट इन इंडिया. एलॅबरेट. पहा, फार्मर्स मुवमेंट जी झाली त्याबद्दल तुमचा स्टँड तिथं घेणं अपेक्षित आहे. आता इथं पण स्टँड घेत असताना गव्हर्नमेंटची तुम्ही प्लीज आलोचना करू नकात. ओके, निगेटिव्ह जाऊ नकात गव्हर्नमेंटच्या, पॉझिटिव्ह जाण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्ही. ओके, जे काही कायदे वगैरे आले होते त्यामध्ये सरकार असं करणार होतं, तुम्ही अपेक्षित पॉझिटिव्ह टोनमध्ये लिहा. क्रिटिसाइज करा पण पॉझिटिव्ह टोनमध्ये. ओके, परीक्षा जे एक्झामिनर आहे त्याला ओळखू येऊ देऊ नका की तुम्ही गव्हर्नमेंटची तिरस्कार वगैरे तिथं करत आहात. डन. त्याच्यानंतर डिस्कस द मेजर चॅलेंजेस रिलेटेड टू वुमन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इन इंडिया. व्हॉट मेजर्स वुड यू सजेस्ट टू ओव्हरकम धिस चॅलेंजेस. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजेच काय, आता याच्या पुढे गेल्यानंतर तुम्ही सर्वायकल कॅन्सर. ओके, अगदीच एक अभिनेत्री होती पहा, फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी मला ते सर्वायकल कॅन्सर वगैरे झालेलं अशा पद्धतीने पोस्ट केली होती. आय थिंक त्याला अनुसरून पण हा प्रश्न किंवा याचं बॅकवर्ड लिंकेजेस आहे असं बेसिकली इथं म्हणू शकतो आपण. व रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चॅलेंज आहे भारतामधील आज महिलांबद्दल ते. ओके, मला जे आठवलं त्या पद्धतीने मी बोलतोय. आता हे जर तुम्ही आपल्या न्यूजपेपरमध्ये किंवा मॅगझिनमध्ये वगैरे जर पाहिलात तर ते आणखीन डीपली त्या वगैरे तुम्हाला ते मिळून जातील. त्याच्यानंतर व्हॉट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हाऊ कॅन सस्टेनेबिलिटी बी अचीव्ड इन इंडिया where livelihood needs conflict with environmental protection. सस्टेनेबल डेव्हलपमेंटबद्दलचा हा प्रश्न होता. त्यानंतर नेक्स्ट आहे क्रिटिकली एक्झामाइन द रिलिव्हन्स ऑफ डेव्हलपमेंट प्लॅनिंग इन इंडिया. जे स्थलांतरितांचा प्रश्न होता त्यालाच अनुसरून इथं पण तुम्ही लिहू शकता की विकास आपल्याला कशा पद्धतीने करता येईल. त्यानंतर ॲनालिसिस द ट्रायोलॉजी बिटवीन एन्व्हायरमेंटल मुवमेंट डेव्हलपमेंट अँड ट्रायबल आयडेंटिटी. आता अंदमान निकोबारमध्ये जे सध्याला चालू होत आहे, डेव्हलपमेंट करायचं आहे पण ट्रायबलची जी प्रॉब्लेम्स आहेत त्याला आपण कशा पद्धतीने चॅलेंज करू शकतो किंवा म्हणजे त्यांचा विकास, ट्रायबल जे अनुसूचित जमाती आहेत त्यांचा विकास आपल्याला कशा पद्धतीने साधता येईल, हे याबद्दल हा थोडासा प्रश्न विचारण्यात आलेला होता व 20 मार्काचा तो प्रश्न आहे पहा. त्याच्यानंतर कर्बिंग व्हायलेन्स अगेन्स्ट वुमन इन इंडिया, गिव्ह युअर आर्ग्युमेंट. परत तेच पहा, काय म्हणू शकतो, जेंडर गॅप किंवा जेंडर इनइक्वॅलिटी जी भारतात आहे त्याच्याबद्दल आपल्याला आर्ग्युमेंट तिथं द्यायची होती. 20 मार्कासाठी आहे व इथं तुम्ही थोडं निगेटिव्ह गेलात तरी चालेल. त्याच्यानंतर ट्रेस द सोशल हिस्टॉरिकल ओरिजिन ऑफ दलित मुवमेंट इन मॉडर्न इंडिया. खूप भारी प्रश्न आहे पहा, दलित मुवमेंटला इथं काय तुम्हाला जस्टिफिकेशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर हायलाईट द मेजर कॉन्ट्रीब्युशन द रिफॉर्म मुवमेंट्स इन प्री इंडिपेंडेंट इंडिया. ओके, काय म्हणू शकतो, जे स्वातंत्र्यपूर्व कालखंड आहे त्यामधील जे मुवमेंट झालेले आहेत त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पहा, आयडेंटिफाय डिफरंट फॉर्म ऑफ इनइक्वॅलिटीज असोसिएटेड विथ ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चर इन इंडिया. कृषी संबंधित प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर प्रेशर ग्रुप हा जो प्रश्न आहे तो GS2 मध्ये पण विचारला जाऊ शकतो. तसाच इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे की प्रेशर ग्रुप्स म्हणजे प्रेशर ग्रुप दबाव तंत्र काय काय आहेत व डिस्कस देअर रोल इन डिसिजन मेकिंग इन डेमोक्रेसी. ओके, जे भारतीय, आता अगदीच पेपर 2 हा भारताचा संबंधित असतो, मग या नात्याने तुम्ही तिथं नक्की लिहू शकता की भारताच्या डिसिजन मेकिंगमध्ये जे प्रेशर ग्रुप आहेत ते कशा पद्धतीने रोल करतात. व प्रेशर ग्रुपचं एक बेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर जी कृषी आंदोलन झालेली होती
ते जी कृषी संघटना होत्या त्या पण प्रेशर ग्रुपचं काम केलेले होते तेव्हा, व त्यामुळेच पहा प्रेशर पडलं सरकारवरती व त्यांनी ते 3 जे कायदे होते ते त्यांनी मागे घेतलेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला इथं पेपर 1 आणि पेपर 2 अगदी योग्यरित्या डिस्कस करता आलेला आहे. पहा याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. आपण फक्त एक ओव्हरऑल लुक घेतलेला आहे, याच्यामध्ये मी डीपली वगैरे तिथं गेलेलं नाही आहे. म्हणजे पहा जेव्हा थिंकर्स येतात ना त्यावेळेस मी तिथे थांबतो. यानंतर आपलं इथपर्यंत मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच सोशोलॉजी जर ऑप्शनल घेतला तर बेटर आहे असं मी तुम्हाला सांगण्याचा इथं प्रमुख सल्ला देईन. धन्यवाद.